हा राजस्थानवरनं 3 मुलींना बंदिस्त करून घेऊन आला। कमलकुमारी, देवलदेवी, पद्मशिला अशी या 3ही मुलींची नावे असताना मुलींना बंदिस्त केलं। त्यांनी या गड कोंढाण्याच्या कोपऱ्यावर एक बुरुज तयार केला। बुरुजाला नाव दिले कलावंतिनी। कलावंतिनी का म्हटलं गेलं? नाचणे ही कला आहे आणि मुली नाचल्या म्हणून कलावंतिनी। तिने सांगितलंय ना। पुरंदर गडाच्या तहामध्ये गेलेल्या गड कोंढाण्यावर अत्याचार चालू झाले। गडाच्या शेवटच्या कोपऱ्यावर त्यांनी तो बुरुज तयार केला। बुरुजावर अत्याचार चालू झाले। इथे वरती जर आपण लक्ष दिलं, हा जो आपल्याला छोटासा टावर दिसतोय हा आपल्या गडाचा बाल्य किल्ला आहे। बाल्य किल्ल्यावर शत्रूचा हिरवा ध्वज फडकू लागला। इथून समोर असणाऱ्या राजगडावर राजगड किल्ला आपल्याला दिसतो। जिजामातेंच्या हृदयामध्ये गड कोंढाणा बाणासारखा टोचू लागला। बाणासारखं टोचण्याचं कारण होतं मुलींवरचे अत्याचार आणि मुलींवरचे अत्याचार पाहून या ठिकाणी जिजामातेंच्या हृदयामध्ये गड कोंढाणा बाणासारखा टोचू लागला। बाणासारखं टोचण्याचं कारण होतं त्या 3 मुली कमलकुमारी, देवलदेवी आणि पद्मशिला। त्या 3ही मुलींची मूर्ती तुम्ही या ठिकाणी समोर पाहू शकता। तुम्ही इथे पाहिलं तर याच त्या 3 मुली आहेत ज्या मुलींना उदयभानानं गड कोंढाण्यावर बंदिस्त केलं। जिजामातेंनी रागाच्या भारामध्ये आदेश दिला, अष्टमीला निघायचं, नवमीला गड कोंढाणा हाती आलाच पाहिजे। किती दिवसाचा वेळ दिला? 1 दिवसाचा वेळ दिला। लवकरात लवकर गड कोंढाणा ताब्यात घ्यायचा। महाराजांची लगबग चालू झाली। 300 सैनिकांची बैठक बसवली। समोरचा किल्ला कोण घेणार? एकही मावळा हो म्हणत नव्हता। महाराज म्हटले, आम्ही स्वतः गड कोंढाण्याच्या स्वारीवर निघतो। तितक्याच तानाजीराव मालुसरेंच्या घरी आनंदाचा क्षण होता। रायबाचे लग्न होते। अक्षदारूपी तानाजीराव मालुसरे राजगडाकडे चाललेले असताना जसा आपण हा आनंदाचा क्षण पाहिला, या ठिकाणी असणारा दुःखद परिसर पाहू। मालुसरेंचे प्राण गेले या ठिकाणी म्हणून दुःखद परिसर म्हणलं जातं। अजून काही सांगण्यासारख्या गोष्टी या ठिकाणी झाल्या, त्या सुद्धा आपण या ठिकाणच्या आधी पाहून घेऊ। याला दुःखद परिसर का म्हटलं जातं? तुम्ही समोर पाहिलं, तुम्हाला एक पुतळा दिसतो। हा ब्रांजचा पुतळा आहे। आत्ताची परिस्थिती अशी आहे, लोक खालून आल्याच्या नंतर समोर दर्शन घेतात, एक फोटो काढतात। फोटो काढून झाल्यानंतर जर इथे आल्यावर इथे एक मूर्ती दिसते। लोकांना वाटतं गणपतीचं मंदिर आहे, हनुमानाचं मंदिर आहे। इथं आलेत मालुसरेंसाठी, तर मालुसरेंचं दर्शन त्या ठिकाणी घेतलंय। मग इथे कोण पाया पडतं? कोणी पाया पडत सुद्धा नाही। ही परिस्थिती आहे। लोकांना याच्याबद्दल सुद्धा माहीत नाही। आलेत मालुसरेंसाठी, मालुसरेंच्या समाधीबद्दल काहीही घेणं देणं नाही।